तुम्हाला बाबासाहेबांच्या जीवनातले एक महत्त्वाचा प्रसंग सांगण्यासाठी उभी आहे. एकदा माता रमाई त्यांच्या लुगड्याला ठिगळ लावण्यात व्यस्त होते. तेवढेच व्यस्त बाबासाहेब आपलं पुस्तक वाचण्यात. त्यांनी माता रमाईकडे बघितलं आणि म्हणाले, रामू, किती दिवस या लुगड्याला ठिगळ लावत बसणार आहेस? चल, उद्याच्या बाजारात आपण तुला एक नवीन लुगडं घेऊ. त्यावर माता रमाई म्हणतात की साहेब, जर मी आज लुगडं घेत, तुम्हीच म्हणता ना की आपल्याला या समाज बदलायचा आहे, समाजातील परिस्थिती बदलायची आहे, तर त्यासाठी माझे नवीन लुगडं घेणे अयोग्य आहे. तर त्यावर जर मी आज नवीन लुगडे घेतले तर अयोग्य आहे. आज जरी मी फाटकी लुगडं घालत असेल, लुगड्याला ठिगळ लावत असेल, पण उद्या तुम्हाला बाप म्हणणार आहे, आम्हाला आई म्हणणार आहे. माझ्या मुली उद्या भारीतल्या साड्या घालतील, भारीतले लुगडे घालतील, यात काही शंका नाही. बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले आणि म्हणाले, रामू, अगं कोण म्हणतं की तू अडाणी आहेस? अरे भला विचारवंतांना लाजवशील असे तुझे विचार आहे की गुणवंत रमाती शिलाची खान आहे, की गुणवंत रमाती शिलाची खान होती. अरे भीमरायाला शोभेल अशी गोरी पान होती, भीमरायाला शोभेल अशी गोरी पान होती. त्या हरणीच्या कष्टाला जणू सीमाच नव्हती, त्या हरणीच्या कष्टाला जणू सीमाच नव्हती. बॅरिस्टर भीमरायाच्या संसाराची ती शानच होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुले